सिव्हिल कंट्रॅक्शन जितेंद्र दादा पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 4000 रुपयाची धनराशी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत। सेकंड राऊंडची पहिली मॅच तुमच्या समोर आहे। तुम्ही पाहताय टीम शिरडोन आणि त्यांना फाईट करतीये सागाव या दोन टीम मध्ये। विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट। आलेल्या तमाम लढके क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सरचे स्वागत करू। आज स्पर्धेचा शेवटचा दिवस 4 षटकांचीच मॅच असणार आहे। दोन्ही टीमला खूप शुभेच्छा देऊ। एमटीसीच्या माध्यमातून जे घर बसल्या टीव्ही वरती स्मार्टफोन वरती जे प्रेक्षक आम्हाला जोडल्यात त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू। आज ही स्पर्धा निरोप घेईल संध्याकाळ सांगेल या स्पर्धेचा कोण होईल चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन। षटकातील पहिलाच बॉल फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न अविष्कारचा राहिला। या बॉलवरती मिळतीये सिंगल। सिंगलला खेळायला सुरुवात केली अविष्कार सिंगलनं सुरुवात इथे अकाउंट खुलं झालंय टीम शिरडोनचं। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक वेदांत शिरडोन टीमचा 12वा प्रतिनिधी बघा तुमचा 12वा नाहीये लक्षात असू द्या। बघा पेनल्टी देखील दिली जाईल लक्षात असू द्या असं सूचित करतात आयोजक। सुयोगला तुम्ही पाहता आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली झाला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला। धाव फलकावरती एक। आज तुम्ही 8 संघ नेक्शन मध्ये पाहता 3 दिवस आपण 10 संघ पाहिले। हा ए गट आहे टॉप आहे जिथे झेलची शक्यता विकेट सपतन मोठी विकेट सुयोग पाटीलची 0 वरती बाद। परतीचा इशारा पहिला धक्का शिरडोन संघाला। प्राण प्रतिष्ठा झाली आणि खऱ्या अर्थानं ते मंदिराचं देखील उद्घाटन झालं। आपण देखील भाग्यवान आहोत की आपल्या डोळ्यानं नक्की ज्या छायाचित्र आपण ते पाहिलं गेलं घरी बसल्या टीव्ही वरती। फटकाला जवाब आले आल्या स्वागत केलंय गोलंदाजाचं ठोकला दमदार दर्जेदार शानदार रुबाबदार चौकार 4। बॅट मध्ये चौकार सुरुवात केली आहे। सुयोग बाद झाला तो आला चौकार लगावला धाव फलकावरती 5। या कड्यावरती पुन्हा एकदा सज्ज होईल वेदांत सुशांत समोर आहे। षटकातील पुढचा बॉल आपटला त्याच्यावरती प्रहार बॉल पुन्हा चालला फिल्डर स्क्वेअर लेगला जोपर्यंत येतील तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती पुढे जात असताना 7 या आकड्यावरती सुयोग बाद झाला। पहिल्या मॅच मध्ये देखील काहीच करू शकणार नाही। पहिल्या मॅच मध्ये 1चं योगदान या मॅच मध्ये 0 वरती बाद झाला। एक जबरदस्त अष्टपैलू आम्ही पाहिला वीर बजरंग शिरडोन संघाचा सुयोगला आज अपयश राहिला। वासुदेवजी पाटील यांचं मनपूर्वक सरचे स्वागत। 7 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता षटकातील शेवटचा बॉल शिल्लक। षटकातील पुढचा बॉल आपटलाय त्याच्यावरती प्रहार फिल्डर आहे त्याला अपयश टेबलतील प्रेक्षक बॉल साला मिड विकेटला क्लिअर करणारा सुशांतचा पहिला तडाखा षटकारचा।
ऍक्शन रिप्ले कशा रीतीनं बॉल आला बॅटच्या रेंज मध्ये मिड विकेटला तडाखा. चांगलं छायाचित्र काय क्लॅरिटी आहे तुम्ही पाहता. MTC स्पोर्ट आमचे रोशन असतील कॅमेरामॅन नीरज आज चौथ्यांदा आमच्या सोबत आहे. हे छानचित्र टिपलं जात आहे. अप्रतिम क्लॅरिटी तुम्ही पाहता. हे आमचे आयोजक दुर्गेश दादा पाटील भाषण दादा पाटील कशा दादा पाटील बंदा दादा पाटील ह्या दाखवलं जात आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित स्वेचिट आठवण झाली आहे डबल ऑर्डरची. सिग्नेचर स्ट्रोक आविष्कारच्या बॅट बंद आला. बॉल सीमा पार आलाय चौकार. रिव्हर्स सहस्र शफल होऊन देखील तो मात्र चौकार ऑनसाइड लगवतो. रिव्हर्स स्विच हिट तुम्ही पाहिला सिग्नेचर आणि हा फटका होता आविष्कारचा. दर्जेदार चौकार. कशा रीतीनं ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहाल. हा बॉल फ्रंटफूटला खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हा बॉल खाली त्याला बीट करून गेला. आविष्कारला विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. शफल झाले त्याच्यानंतर पुन्हा एकदा आले. फटका कव्हरला लगवायचा होता. फ्रंटफूटला गेले होते. बॉल विकेट किपर च्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटकातील पुढचा बॉल. चांगला फटका बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. तिथे फिल्डर आहेत. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती 18 या आकड्यावरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती रोहित बॉलिंग ट्रॅक वरती या षटकामध्ये आला. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. हा बॉल समोर ठेवला पुढ्यात ठेवण्यात आलं होतं. बीट केला सुशांतला. या बॉलनं रोहितनं चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्या मॅच मध्ये देखील. या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती चौकारला त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. थोडा शर्लापासून दूर ठेला बीट करून गेला बॉल. षटकातील पुढचा बॉल उडवला. इथे मात्र फिल्डर आहेत तोपर्यंत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंचांचा इशारा आहे अजून बाकी आहे. चौकार की षटकार आणि आपण लगेचच तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. सीमारेषेच्या बाहेर बॉल लँड झाला असेल तर षटकार, टप्पा पडला असेल तर चौकार. लगेच आपण ओम साई MTC स्पोर्ट जिथे कॅमेरामॅन सज्ज जे छायाचित्र हे क्षण ज्यानं टिपला लगेचच पाहणार आहोत आपण. चौकार आहे. त्यानं षटकार दिला प्रेक्षकांना. बघा तिकडे प्रेक्षक देखील त्यानं षटकार दिला. लाईव्हला मी बघितलंय 4 धावा आहेत. बघा प्रेक्षकानं षटकार दिला याची देखील लक्ष द्या. लाईव्हला ती पट्टी दिसत देखील नाही.
आणि पडदा आहे आपला व्हाईट पडद्याच्या पुढे पट्टी बरोबर. तर प्रेक्षकाला षटकार दिला बघा. लक्षात घ्या आयोजकांकडून आम्हाला जी सूचना आली आम्ही तुम्हाला ती देतो. जेव्हा तिसरा पंच घेतील 2 भाराव्यात इथे सज्ज आहेत तेच बघतील आणि त्याच्यानंतर आमचे तिसरे पंच जे असतील ते आणि आमचे आयोजक असतील सोबत. लक्षात असावे अन्यथा तुम्हाला जर तुमचा खेळाडू कोण खेळाडू कक्षामधून आला तर पॅलेंटी दिली जाईल याची देखील लक्षात घ्या. जी सूचना आम्हाला येते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 22 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल मोठा बडका इथे मात्र विकेट कीपरला झेल होता अवघड होता आणि तिथे तुम्ही पाहता या बॉल वरती मिळतीय ती धाव सिंगल.
अवधूत कडा झाली आहे मात्र चुकी आणि अशा रीतीने या बॉलवरती मिळते एक. एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. दुसरा 12 बॉलचा खेळ संपला. 23 धावा धावपलकावरती. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक समधुर संगीत. सरपंच नितेश शेठ पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. गुरु ग्रामपंचायतचे बुलदूरचे तुम्ही सरपंच साहेब नितेश शेठ पाटील यांना पाहता आमच्या होम स्क्रीनवरती. आणि त्यानंतर प्रवीण जे असतील ह्या स्पर्धेचे लाडके आयोजक भालचंद्रदा पाटील, दुर्गेशदादा पाटील, काशीनाथदादा पाटील हे मान्यवर तुम्ही पाहता. आज शेवटचा निरोप आणि आज स्पर्धा निरोप देखील गेला. आज शेवटचा दिवस देखील आहे. आज मान्यवरांची गर्दी या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात येतील कारण की आज फायनल डे आहे. कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन. 456 खेळाडू त्यातून स्वप्नानं साकारलेली बाई कोण किती घरी घेऊन जाणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजची संध्याकाळ तुम्हाला सांगणार आहे. जाऊयात या मॅचकडे. तिथे 30 षटक सुरू आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अवधूत आला. गती कमी लेग ब्रेक होता. अपील 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 आणि 50 मोठ्या कशामध्ये बॅटचा कडा विकेट कीपर पकडला. झेल लागलाय हा मैदानामध्ये. दुसरा धक्का 23 वरती. अवधूतला विकेट मिळतीये पहिल्याच बॉलवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये विवेक पाटील. विवेक पाटील मैदानामध्ये गेलाय. चौथ्या क्रमांकावरती षटकातील पुढचा बॉल. स्विच हिट. व्हॉट अ शॉट. मॅक्सवेलच्या अंदाजाने ठोकला. आल्या विवेक पाटीलचा पहिला रॉकेट सीमा पार थर्डमॅनला क्लिअर करणारा हा षटकार. साठी देखील मेजवानी सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर 200 रुपयाचे कॅश प्राइज भालचंद्रदा पाटील यांच्याकडनं. हे कॅश प्राइज नंतर नक्कीच वाढेल. यात वाढ देखील होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता काशीनाथदादा पाटील यांच्याकडनं आईवा झेलसाठी देखील एक गिफ्ट हॅम्पर म्हणजे एक ब्रँडेड घडेल देखील तुम्हाला आम्ही देणार आहोत. आणि 50ला त्याच्या गाडी नंबर 2020 2020 रुपये अर्धषटकासाठी फटका लगवायचा होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. जर डायरेक्ट जर हिट झाला बॅनरला भालचंद्रदा पाटील यांच्या तर 1100 रुपये. आणि त्याच्यानंतर स्वर्गीय लवशेठ पाटीलचे कटआउट तर तिथे देखील डायरेक्ट हिट झाला तरी देखील 1100. आणि दुर्गेजी पाटील उद्योजक उद्योगपती जर यांच्या बॅनरला हिट झाला तर 1100 रुपये असणार आहे. आणि जयवंत पाटील यांच्याकडे देखील 500 रुपयाच्या स्वर्गीय लवशेठ पाटील या कटआउटला हिट झाला तर हे खूप कॅश प्राइज लागलाय. आविष्कारला स्ट्राइक केला पाहता षटकातील पुढचा बॉल.
स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता आणि फलंदाज बाद झाला. जस्ट उद्ध्वस्त केला. स्विच हिटचा प्रयत्न होता. आविष्कारचा तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला. दबा धावफलकावरती 30. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये लेग ब्रेक होता. बीट करून गेला बॅट्समनला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. एक षटकार नक्कीच या षटकामध्ये आला. 2 विकेट देखील त्यानं घेतल्यात. अवधूतनं षटकातील शेवटचा बॉल. एक षटकार एक लेगबायची 7 धावा या षटकामध्ये आल्या. तशा जर पकडल्या तर लेगबायची धाव बॉलरच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये जात नसते. त्यामुळे 7 धावा. पुढला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बोटांची जादू. लेग ब्रेक आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धाबा धावफलकावरती पुढे जात असताना लेग ब्रेक होता. जास्त वळण घेतलं या बॉलनं आणि इथे फलंदाज बाद झाला. नितीनला बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती लेग ब्रेक जास्त बाहेर निघाला. यष्टिरक्षकाने त्याचं काम केलं. यष्टीजीत बाद झाला स्वप्नील, पण बॉल वाईट आहे. षटकातील शेवटचा बॉल नितीनसाठी. उडवला बॉलला. इथे फिल्डर धावतो. स्क्वेअर लेगला आला. पकडला एक शेल. विकेटचं बदल आल्या पावली माघारी. धक्का लागला. 5वा 31 वरती टीम वीर बजरंग शिरडोनला. पार पडली स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान. त्याचं आयोजक लाडके तुम्हा आम्हाचे योगेशदादा बडवी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. त्यांच्या सोबतीला मुकुंददादा बडवी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. दिलीप दादा आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि रोशनजी बडवी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. धावा धावफलकावरती तुम्ही 31 पाहता. 5 गडी बाद. नवीन फलंदाज रुशाल मैदानामध्ये आलाय बॅटिंगसाठी. स्लो कोरचा डेट ओव्हरचा हनामारीचं षटक हरीश तुम्ही पाहता. उडवला. फटका फसला. उंच गेला. स्वतः गोलंदाज सोडलाय झेल.
नकुल शेठ भोईर उद्योजक उद्योगपती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गेसरगावचे नकुल शेठ भोईर आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. रंगनाथ देखील आता सोबत आला. रंगनाथचा आपण डान्स पाहिलाय सकाळी. रंगनाथ एक डान्स जरूर झाला पाहिजे. रंगनाथ आता मात्र नक्कीच एक डान्स रंगनाथचा झालाच पाहिजे. रंगनाथ देखील रंगात आला होता. शिरडोन संघ जेव्हा विजयी झाला खूप चांगला डान्स त्याच्या माध्यमातून आज त्याचे देखील फॅन फॉलोइंग खूप वाढलेत. खूप चांगला डान्स करतो तो. विकेट तुम्ही ते पाहता. झेल सोडला. ऋषाल आला बॅटिंगसाठी. पुन्हा एकदा सजीव होईल. ऋषालला कोण विसरेल खाडीच्या स्पर्धेमध्ये. बॅस बॉलर ची पाईक त्याला विलाली होती आणि तो ऋषाल आता खेळण्यासाठी सज्ज झाला. येईल का त्याच्या बॅटमधून मोठे फटके. बॉलिंग दमदार करतोय. आत्ता मात्र बॅटिंग कशी करेल टीमसाठी. फुल टॉस होता. क्लिकचा स्ट्रोक. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग. बॉल आउटच्या बाहेर. आउट ऑफ द पार. यूज मॅक्सिमम षटकारचा. लोअर फुल टॉस फक्त क्लिक केला. बॉलिंग देखील दर्जेदार. बॅटिंग देखील मी करू शकतो हे सांगत असताना ऋषालचा पहिला मोठा फटका षटकार तुम्ही पाहिला. 6 स्कोर पुढे चालला. 38 38 धावा धावपलकावरती. हरीश वरती पृथ्वी हल्ला केला. ऋषालला तुम्ही पाहता शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफिल हलकीशी पाहिली पण सांगितला इफेक्ट थोडी जास्त आहे. लगेचच लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 39 या आकड्यावरती. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच तुमच्या समोर आहे. मात्र वीर बजरंग शिरडोन त्यांना फाईट करतीये. चेरादेव सागाव या दोन टीम मध्ये ही बिग फाईट मॅच. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 40 या आकड्यावरती. 45-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल वीज बजरंग शिरडोनचा. गोलंदाजी अटॅक त्यांचा खूप छान आहे. ऋषाल आहे, सुयोग आहे, आविष्कार देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. तो लवकर बाद झाला या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. फिल्डर कोणताही नाही. क्लिकचा पाड स्वीपचा दमदार दर्जेदार फटका आला. विवेकच्या बॅटमध्ये आणखीन एक चौकार. फटका पाहिला. प्रतिन स्ट्रोक तुम्ही पाहिला. 44 धावा धावपलकावरती. ऍक्शन रिप्ले कशा रीतीनं पहिला 5 फ्रंट फुट वाला. त्यानंतर चौकार. बादशाह रेश मध्ये आला. उडवला. बॉल चालला. वाऱ्यासोबत वारतार करत असताना रॉकेट सोडला. विवेक पाटीलचा अप्रतिम फटका. षटकार. फटका दर्जेदार होता. पहिला पाय बाहेर काढला. त्याच्यानंतर लाजबाब उडवला. त्याला माहिती आहे स्कोर होणं गरजेचं आहे. कारण की सागाव देखील संघ तेवढीच बॅटिंग लाईन आहे त्यांची. आणि धावा या षटकाराच्या बरोबरीनं वीर बजरंग जाऊन पोहोचला. शिरडोन संघ 50 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा फटका बसला. मात्र इथे तुम्ही पाहता लेग स्लिपचा फिल्डर जोपर्यंत जाईल तोपर्यंत अशी रन नसणार. BCCI नवीन नियम निघाला. दोघांना स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. नियमामध्ये तुम्हाला देखील माहिती आहेत. आणि अशा रीतीनं इथे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 51 आणि 52चं लक्ष तुम्ही पाहता हे स्क्रीनवरती. आम्ही तुम्ही पाहता जेव्हा शिरडोन संघ बॅटिंग करता पूर्वार्धामध्ये आविष्कार त्याला 5 बॉल 6चं योगदान दिलं. सुयोग
ज्यानं 2 बॉल 0 जो मात्र लवकरच बाद झाला, ज्यानं खातं देखील उघडता आलं. सुशांत तुम्ही पाहताय 7 बॉल 17. त्यानंतर विवेक नॉट आउट राहिला ज्यानं 6 बॉल 18. आणि त्याच्यानंतर स्वप्नील तुम्ही पाहताय ज्यानं 0वरती बाद झाला. त्याच्यानंतर नितीन 0वरती बाद. आणि त्याच्यानंतर रुशाल ज्यानं 2 बॉल 6. बॉलिंग अटॅक तुम्ही पाहू शकाल. पहिलं षटक वेदांचं राहिलं ज्यानं धावा खर्च केल्या 13. थोडा मागणा त्याला 1 विकेट आला. आणि इकॉनॉमिक्स तुम्ही 13ची पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये रोहित आला ज्यानं अवघ्या 10 धावा दिल्या. आणि त्यामध्ये विकेट नसली वेळा इकॉनॉमिक्स खूप छान होतं रोहितचं. अवधूत आला. अवधूतची गोलंदाजी आउटस्टँडिंग होती ज्यामध्ये तुम्ही पाहता 7 धावा देत असताना 4 विकेट महत्वाचं, ज्यामध्ये 5 बॉल डॉट्स. आणि हरेशचा जर विचार केला तो स्लोगोरमध्ये थोडा मागणा धरला ज्यानं 19 धावा आणि खर्च केला. आणि त्याच्यामध्ये 51 स्कोर बनला. आणि 52चं आता लक्ष उत्तरार्धामध्ये टीम तुम्ही पाहता सागाव संघाला. हॅलो चेक. थँक्यू सो मच सौरभ. तर या ठिकाणी हॅलो चेक. हॅलो काय हॅलो चेक. हॅलो चेक. तर या दरम्यान आपण काही विशेष सन्मान घेणार आहोत. सन्मान केलं जाईल या ठिकाणी मान्यवरांचा आपण सन्मान करणार. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकामध्ये वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेत. तर या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना दमदार व्यक्तिमत्व सर्वांचे लडके सन्माननीय हेमंत दादा मडवी साहेबांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत. त्यानंतर आपण पाहतो व्यासपीठावरती बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व विद्यमान सरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून मित्र गेल्या हप्त्यामध्ये तुम्हाला सरपंच चषक पाहायला मिळाला ते नितेशदादा पाटील उपस्थित आहेत. त्यानंतर इथे उपसरपंच खरं तर योगेशदादा मडवी याच ग्राउंडवरती याच ठिकाणी सगळ्यात मोठी डे स्पर्धा आपण पाहिली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान त्याचे आयोजक योगेशदादा उपस्थित आहेत. त्यानंतर नकुल शेठ उद्योजक ते देखील उपस्थित आहेत. सन्मान करूया आपण. सर्वप्रथम नकुल शेठ या. नकुल शेठ या, आपला सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नकुल शेठ साहेबांचा सन्मान केला जातोय. दमदार व्यक्तिमत्व उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल. खरं तर या स्पर्धेच्या वतीनं हे 2 बंधू आपण पाहतोय. स्पर्धेचे लाडके आयोजक भालचंद्र पाटील आणि त्यांचे बंधू जयवंत पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचे शुभासे वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छाने या स्पर्धेमध्ये मित्र एक संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आणि छत्रपती शिवाजी महाराज घराघरात ही संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून आहे. छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत या ठिकाणी. तर या ठिकाणी मित्र आपण सन्मान करूया. सन्मान एका व्यक्तिमत्वाचा, सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा. खरं तर बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच युवा सरपंच नितेशदादा पाटील. खरं तर स्नेहाताई नितेश पाटील हे सरपंच त्यांचेच मेसेज धरतात. आमचे लाडके आयोजक सरपंच चषकाचे दमदार आयोजक ज्यांच्या माध्यमातून मित्र तुम्हाला बुर्दुल मध्ये गेली 5 रात्र नाईटची भव्य दिवस स्पर्धा पाहायला मिळाली. नितेशदादांचा सन्मान वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन दादांचा सन्मान केला जाईल. युवा उद्योजक आहेत आणि नक्कीच एक दमदार व्यक्तिमत्व. नितेशदादा स्वागत आहे. त्यानंतर आपण सन्मान करूया. खरं तर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत उसाटणे सन्माननीय योगेशदादा मडवी या ठिकाणी उपस्थित झालेत. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान अर्थात तुम्ही स्पर्धा पाहिली स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक 2024चं शानदार पर्व याच ठिकाणी याच ग्राउंडवरती दरवर्षी पाहायला मिळालं. फार वेगळी संकल्पना असल्याने आज या स्पर्धेमध्ये ते उपस्थित झालेत. त्यांचं स्वागत. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत दिलीप शेठ मडवी. या दादा या, आपला सन्मान केला जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व. खरं तर मित्र त्यांचं वैशिष्ट्य आहे कुठलीही स्पर्धा असो स्वतःची असो किंवा आपल्या पंचक्रोशीतली त्यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात केली जाते. आणि बक्षीस काय तर धावून 3 धावा काढणं. सावकार षटकार प्रत्येक जण मारतो परंतु धावून 3 धावा काढणे त्याच्यासाठी त्यांचं प्राइज असतं. दिलीप दादांचं सन्मान इथे केलं जातंय.
वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो अर्थात छत्रपती शिवरायांची प्रतिमा या ठिकाणी दिली जाते. सामना स्टार्ट आहे बघा. त्यानंतर इथे सन्मान केले जाईल. आपण सन्मानित करूया रोशन दादा. या रोशन दादा मडवी. बघा रोशन दादा म्हटले की युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून मित्र नेहमीच मोठमोठ्या संघाला पॅक केले जाते, अर्थात घोरसई संघाचे मोठे पॅकर आहेत आणि नक्कीच रोशन दादांचा सन्मान इथे केलं जाते. रोशन दादा आपलं स्वागत आहे. पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मानित केले जाते. त्यानंतर आपण सन्मान करूया दमदार व्यक्तिमत्व. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना दमदार व्यक्तिमत्व हेमंत दादा मडवी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. हेमंत दादा या. तर या दरम्यान सागर दादा पाटील यांचं इथे आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. हेमंत दादा मडवी शांततेचे प्रतीक मित्र हो. शांतता आणि संयम खरं तर ह्या माणसाकडे आणि शांततेचे प्रतीक असलेले हेमंत दादा मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना दमदार व्यक्तिमत्व हेमंत दादा मडवी यांचं सन्मान केलं जात आहे. त्यानंतर आपण सन्मान घेणार आहोत या ठिकाणी. थँक्यू नकोशेट भोईर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं, त्यांचं मनपूर्वक आभार. संजय दादा या. संजय दादा ढोपरे आणि दादा ढोपरे यांचे बंधू आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. तर नक्कीच आमच्या हरेश दादा पाटील या. हरेश दादा या, आपला सन्मान करायचा आहे. हरेश दादांचा सन्मान इथे केला जाईल. दमदार व्यक्तिमत्व खरं तर इथे सन्मानित केलं जाईल. हरेश दादांचा सन्मान होतोय, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. बरेच सारे सन्मान आहेत. आपण षटक संपल्यानंतर काही सन्मान करू, परंतु सगळ्यांचं पुन्हा एकदा शब्दसंगाने सन्मानाने जाऊया मैदानावरती जिथे सेकंड राऊंडची लढत पाहायला मिळते. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या वाडेकर आलेत. खंबलपडा टीम कॅप्टन आपण टॉससाठी इथे उपस्थिती दाखवायची. ब्लॉक हॉलचा चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतो आणि डॉट चेंडूची समाप्ती. टार्गेट गाठायचं मैदानावरती 4 षटकामध्ये 52 धाब्याचं पहिलं सत्र तुम्ही पाहिलं. इथे शिरडोन संघाने 51 धाबा केल्या. दमदार खेळ या मैदानावरती राहिला. टीम शिरडोनचा आणि 52 धाब्याचं टार्गेट असताना पहिला 5 चेंडूमध्ये धाबा आलेत ते 9 धाबा. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. काय चांगलं षटक पेकलंय विवेक पाटील आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा दिला फक्त 9 धाबा. सागाव विरुद्ध शिरडोन ही सेकंड राऊंडची लढत. भाल आणि काडी. चला भाल संघ आणि काडी संघ कॅप्टन आपण इन्व्हाइट केले जाते. भाल संघाचे कॅप्टन आणि काडी संघाचे कॅप्टन आपण उपस्थिती दाखवा. प्लीज सहकार्य करा. प्रत्येक टीमला विनंती आहे. नक्कीच ही स्पर्धा शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आज नाही सिद्धू पाटील देखील एक चांगले लेजंड खिलाडी आहेत. गेली कित्येक वर्ष आपण त्याला टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहिलं. तर नक्कीच या ठिकाणी आपण जाऊया मैदानावरती. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर सेकंड. सुयोग पाटीलचा पहिला चेंडू पायावरती अदलला. स्ट्रॉंग अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. नक्कीच बरेच सारे प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. तुम्ही पाहताच मेगा फेस्टिवल, सुपर संडे आणि सुपर धमाका मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडची पहिली लढत 2 टीम मध्ये सागाव विरुद्ध तुम्ही शिरडोन पाहतात. ज्या प्रकारे आपण पाहिलं प्रथम बॅटिंग केली वीर बजरंग शिरडोन संघाने 51 धाबा 4 ओव्हर मध्ये केल्या. 52 धाब्याचं टार्गेट असताना आतापर्यंत 7 चेंडू झालेत आणि फक्त 9 धाबा. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. काय ताकद आहे, काय चांगला स्पिरिट आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये
टीम सिडोनचा पाहताय सातत्य या संघाने राखलंय. गेल्या 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं खार्डी चषक जसं उचललं या संघानं, तसं त्यांचा परफॉर्मन्स भरपूर चांगला पाहायला मिळाला. मग त्यांनी मागे पाहिलंच नाही आणि प्रत्येक स्पर्धा गाजवताना हा सिडोन संघ पाहायला मिळाला. तेवढाच बलाढ्य संघ दुसऱ्या बाजूनं चेरादेव 11 सागाव. लॉब केलाय बॉलला, टायमिंग बेमिसाल, बॉल सीमारेखा बाहेर, प्रेक्षकांनी आईबाजेल सोडलाय, येतोय षटकार. पाटील साहेबांचं आगमन झालंय. या दादा आपलं स्वागत आहे, वेलकम टू द ग्राउंड करत स्वागत आहे सगळ्यांचं. आणि इकडे षटकार ठोकलाय बॅट्समन तुम्ही पाहतायत सलामीवीर सूरज भोईरच्या बॅट मधून षटकार आलाय. दुसरीकडे चिन्मय पाटील पलटो चेंडू LBW लेग बिफोर आणि सूरज भोईर ज्यानं आता षटकार ठोकला आणि दुसऱ्या चेंडूवरती त्याला बाद केलाय. कमबॅक झाला मैदानावरती सागाव विरुद्ध तुम्ही लढत सिडोन मध्ये पाहतायत आणि 8 चेंडू मध्ये 15 धावेचं योगदान देणारा खेळाडू सूरज भोईर बॅक टू द डगआउट. नितेश शेठ पाटील सरपंच आणि सरपंच चषकाचे आयोजक यांच्या वतीनं 2000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं. त्यानंतर सन्माननीय तर हेमंतदादा मडवी बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना दमदार व्यक्तिमत्व जे सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान असतं, नक्कीच त्यांच्या वतीनं या स्पर्धेला मित्र हो तब्बल 5000 रुपयाचं देणगी स्वरूप आले आणि समालोचन कक्षासाठी 1000 रुपयाचं प्राइज त्यांच्या वतीनं आलंय. त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच दादांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करू. सर्व दानशो दाते खरं तर मनाच्या हृदयाच्या अंतःकरणापासून सगळ्यांचं मनपूर्वक आभार. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला वस्तू स्वरूपामध्ये मदत केली, ज्यांनी ज्यांनी देणगी स्वरूपात मदत केली, त्यांचं सगळ्यांचं या स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाच्या वतीनं आयोजक भालचंद्रदा पाटील आणि त्यांची संपूर्ण कमिटी यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. SSC कांबलपाडा आलेत. मला कांबलपाडा आणि वाडेकर ही मॅच होणार आहे. कांबलपाडा टीम आलेली आहे. थँक्यू. चला या कॅप्टन वरती षटक संपल्यानंतर आपण लगेच टॉस करू. नक्कीच कांबलपाडा संघ कदाचित त्यांच्यापर्यंत तो मेसेज नव्हता की आज मॅच आहे. नेक्स्ट लढत तुम्ही पाहणार SSC कांबलपाडा विरुद्ध स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघ. खरं तर आकाशदादा पाटील सिरडोन यांच्या वतीने संघाला पुरस्कृत करण्यात आला. आकाशदादा आपलं देखील स्वागत आलं असेल तर या व्यासपीठावरती षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 16 आणि आता समीकरण राहिले 12 चेंडू आणि 36 धावेची गरज आहे. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. नक्कीच बघा, वाईल्ड कार्ड एंट्री या ठिकाणी टीम वाडेकरला मिळाली. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध SSC कांबलपाडा ही लढत आपण पाहणार आणि टॉस करण्यासाठी आपण दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. चला या कॅप्टन SSC कांबलपाडा वाडेकर संघ तुम्ही देखील जॉईंट व्हा. तर नक्कीच या ठिकाणी मी हेमंतदादा मडवी यांना इन्व्हाइट करेल की आपल्या शुभाचे टॉस करायचा आहे. या मॅचचा टॉस केला जाईल. जो पहिल्या फेरीतील तिसरी लढत पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन जॉईन झाले. चला SSC कांबलपाडा टीम कॅप्टन या आले. तेच दोन्ही कॅप्टन. खरं तर त्यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. वेळेवरती तेही उपस्थिती राहिले, कारण कदाचित आजचा लॉट्स त्यांच्यापर्यंत पोहोचला नव्हता आणि नक्कीच त्यांचं देखील कौतुक करू. एका कॉल मध्ये त्यांनी लगेच ग्राउंड जॉईन केलं. चला फिल्डिंग डिपार्टमेंट वेळ घेऊ नका, कारण आज वेळ आपल्याकडे नाहीये. कारण आम्ही नेहमी सांगतो ना, वेळेची किंमत तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. तर या ठिकाणी तर नक्कीच या ठिकाणी बघा, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे यांच्या वतीनं आपण पाहिलं 3
1000 रुपयाचं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देणगी स्वरूप आलंय. या ठिकाणी खरं तर योगेश दादांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आणि इकडे टॉस केला जातोय. टॉस जिंकला इथे SSC खामलपाडा संघाच्या कॅप्टन. नक्कीच आपण मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग करायला समोर वाडेकर संघ. कितीपर्यंत रोखाल त्यांना? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. 4 षटकाची मॅच. असे कोणते गोलंदाज आहेत की कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न करतील? आहेत चांगले बॉल आहेत आमच्यात, पण बघू. शेवटचा प्रयत्न काय वर्षी स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आयोजन पण खूप चांगलं केलेलं आहे. जाऊया लगेचच मॅच कडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. तर याच दरम्यान आपण पाहतो मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रदीप दादा मडवी यांचं इथं आगमन झालं. त्यांचं स्वागत. एक बिग फाईट लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दोन संघांमध्ये. एका बाजूला टीम सागाव, दुसऱ्या बाजूला टीम सिरडून. 30 षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण वाईट पाहिला, त्यानंतर पुन्हा वाईट. इथे पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक 3 फेकलं जातंय आविष्कार पाटीलच्या माध्यमातून. आविष्कार पाटील तुम्ही पाहतो ओव्हर नंबर 3 फेकतोय. 2 चेंडू त्याने स्वर फेकलेत आणि ते समीकरण 12 धावसंख्या 34 ची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 34 धावा. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती लागली आतापर्यंत 18 धावा आणि 34 ची गरज आहे. 17.00 ची सरासरी गाठावी लागेल. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू अपील स्ट्रॉंग आणि अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. 2 चेंडू आविष्कार पाटील स्वेर फेकले, त्यानंतर ते कमबॅक केलं. बघा किती सुंदर बॉल आहे. यॉर्कर, वाईट यॉर्कर आणि त्याचा वापर केलाय. या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू. नक्कीच या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान सगळ्यांचं राहिलं. हेमंतदा मडवी यांच्या माध्यमातून 5000 आणि कॉमेंट्री पॅनलसाठी 1000. त्यानंतर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ज्यांच्या माध्यमातून मित्र तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आलं. आणि नक्कीच त्यांच्या संपूर्ण माध्यमातून त्यांना आज हे ग्राउंड देखील स्पर्धेसाठी उपलब्ध केलं. योगेशदादा मडवी आपलेही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि इकडे बॉल राहिले शिल्लक आता एकच चेंडू झाला. तिसरा वाईट चेंडू आला या ओव्हर मध्ये. क्लिंग बॉल यशला उद्ध्वस्त. मेन बॅट्समन रोहित भोईर बॅक टू द डगआउट. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतो आज गजबजून भरलेलं हे व्यासपीठ. आणि खरं तर या व्यासपीठावरती आज दिग्गज मंडळी त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू. दमदार खेळ मैदानावरती पाहायला मिळाला या दोन्ही टीमच्या वतीनं. परंतु इथे सेकंड राऊंडची पहिली लढत तर गोलंदाज आपण पाहतोय इथे तर बॅट्समन रितेशसाठी प्राइज झालंय. मला वाटतं गोलंदाजसाठी का, म्हणजे बॅट्समन डॉट चेंडू जेवढे केले तेव्हा 100 रुपये साई दादा सेलर यांच्याकडून हे प्राइज आहे. अनोखं प्राइज आहे. एक डॉट जर आला 100 रुपयाचं प्राइज, म्हणजे 10 चेंडू डॉट केले की 1000. परंतु बॉल राहिलेत फक्त 9 आणि आता 9 चेंडू 33चं समीकरण आहे. नक्की बक्षीस कशासाठी हे कळणं कठीण आहे, परंतु बक्षीस आहे याला महत्व आहे. 9 चेंडू मध्ये 33ची आवश्यकता. दोन्ही संघ ताकदवर आणि तुल्यबळ आहेत. काय तेच करतो की काय रितेश? 2 चेंडू तर डॉट आले नाही, 2 चेंडू डॉट आले. 200चं प्राइस तर मिळालंय, परंतु 8 मध्ये 33ची गरज आहे. दोन डॉट झाले सामन्यामध्ये. आपण पाहिलं दबाव आलाय, परंतु इथे बॅट्समन रितेश मात्र थांबणार नाहीये. हा चेंडू चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 रन कंप्लीट झाली. डबल साठी धावतायत आणि
2 धाबा कंप्लीट केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 7 चेंडू 31 ची गरज आहे. येणारा अंतिम चेंडू एखादा षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळेल आणि येणाऱ्या अंतिम चेंडू मध्ये अपेक्षा देखील आहे. कटआउट हिट तुम्ही पाहता दुर्गेशदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून 5005 आणि त्यांचा लकी क्रमांक आहे. 2 वेळा दिला जाईल अर्थात 1010चं प्राइस आहे. त्यांचा कटआउट आणि त्यांच्या वडिलांचं कटआउट हिट झालं तर भालचंद्र पाटील आणि त्यांच्या वडिलांच्या कटआउटला जर बॉल हिट झाला तर त्यांच्याकडून 500 रुपये, एक अर्धशतक 2020 रुपये दिलं जाईल भालचंद्र पाटील यांच्या माध्यमातून. अनेक प्राइस आहेत. फुल टॉस चेंडूला प्रहार केलाय, पाठवलाय डीप मिड विकेटच्या वर्ण. रितेशच्या बॅट मधून षटकार. आणि मी आता चर्चा केली की अंतिम बॉलला षटकार आला तर कदाचित मॅच मध्ये टर्न होईल. अंतिम षटक आता गरज आहे 25 धाबेची. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. येणारे 6 चेंडू 25. काल तुम्ही 5 चेंडू मध्ये 34 धाबा बनताना पाहिल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे त्यामुळे 6 चेंडू 25 धाबाही बनल्या जाऊ शकतील. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं एक डॉट साठी साईदादा सेलार यांच्याकडून 100 रुपये रितेशला होते. परंतु रितेश जरी 2 चेंडू डॉट झाला तरी त्याने 2 येणाऱ्या बॉलवरती 8 धाबा एकवटल्यात आणि आता येणारे समीकरण 6 चेंडू 25. साईदादा सेलार यांचं आगमन झालं. त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. या आपण स्पर्धेच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. चला फिल्डिंग डिपार्टमेंट शिरडोन संघ आपण एवढा वेळ घेऊ शकत नाहीये कारण आज शेवटचा अंतिम दिवस आहे. वेळ ही कोणासाठी थांबत नाही तर वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागते. खरं तर वेळेची किंमत ती नेहमी तुम्ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने दिला जातोय. म्हणजे सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देतीये. येणारे षटक आता शेवटचं अंतिम आणि 25 धाबेची गरज आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जान होता है. लढावं लागेल कारण लढलात तर जिंकाल आणि नाही लढलात तर हाराल. त्यामुळे दोन्ही संघाला लढावं लागेल. शेवटचे अंतिम 6 चेंडू 25 ची गरज आहे. तर सन्माननीय आमचे हरिदादा वासुदेव पाटील उसाटणे यांच्याकडून देखील या स्पर्धेला तब्बल 2000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. येणारे 6 चेंडू आणि आता गरज इथनं 25 धाबेची. चला गोलंदाज तयार. स्ट्राइक एंडवरती कार्ड तुम्ही पाहताय चिन्मय पाटील. चिन्मय पाटीलकडे क्षमता आहे, ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, कौशल्य, पराक्रम. पहिला चेंडू हवेत पाठवलाय परंतु इथे क्षेत्ररक्षक अलोंग द कार्पेट चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा पूर्ण झाल्या. तिकडे काय झालंय, बॉल गोलंदाजाने फेकला परंतु अजून वेगळाच काढू तिकडे स्लीप झाले त्याचा पाय. खरं तर बघा इजा झाली असेल तर त्याला लगेच बाहेर घ्या. ओके चला ओके. नक्कीच सुंदर फिल्डिंग. बघा तुम्ही फिल्डिंग डिपार्टमेंट पाहतायत, एकाच्या पाठीमागे दुसरा होता. खरं तर हे डिपार्टमेंट चांगलं आहे. तर या ठिकाणी लेग बिफोरचा अपील होता स्ट्रॉंग परंतु तिथे एक सिंगल मिळाली. शेवटचं अंतिम षटक फेकलं जाते. या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडू आता गरज आहे ती 22 धाबेची आणि गोलंदाजी करतो वैभव पाटील. इथे 3 बॉल 3 विकेट. आता विकेट हॅट्रिक घेतली त्यानं. तर जीटीसी लाईव्हचे डीटीसी लाईव्हचे धनंजय यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. त्यांचं देखील आपण डोंबिवली टेनिस क्रिकेट .in चे धनंजय दादा यांच्याकडून देखील प्राइज आहे इथे 500 रुपयाचं. 4 चेंडू आता 22 ची गरज आणि रितेश आला स्ट्राइक एंडला. नक्कीच रितेशने 4 चेंडू मध्ये 8 केल्यात परंतु येणारे समीकरण त्याच्यासाठी आता 4 चेंडू 22 आहे. टार्गेट मोठं आहे, सामन्यामध्ये संघर्ष करावा लागेल. हा चेंडू पडल्यानंतर पंच मनोज पवार सांगतात की वाईटचा इशारा, अतिरिक्त रन त्या ठिकाणी येते. टीम टोटल पुढे चालली आहे. धावसंख्या 31 रन. आता गरज इथनं 21 धावेची. येणारे 4 चेंडू
काल 5 चेंडूमध्ये आम्ही 35 पाहिल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे, त्यामुळे स्वतःवरती विश्वास असला पाहिजे की मी करू शकतो. येणारे 4 चेंडू. फिरकीचा जादूगार धनंजय. खरं तर आपण पाहतोय इथे वैभव, आणि वैभव सांगत असताना मैदानामध्ये कमबॅक केलं सेकंड मॅच मध्ये. आता औपचारिकता 3 बॉल 3 षटकार मारले तरी सागाव संघाला सामना जिंकणं कठीण होईल, कारण 3 चेंडू 21 ची गरज आहे. सुंदर गोलंदाजी. खरं तर ही त्यांची ताकद, आणि ती ताकद पुन्हा एकदा वीर बजरंग सिरडोन संघानं मैदानावरती दाखवली आहे. आणि विकेट मिळतीये इथे वैभवला. धक्का नंबर 3 की षटकार आहे पंच. बघा प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी, षटकार आहे. यस पंच, कारण प्रेक्षकांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया, त्यांचं मनपूर्वक आभार. खरं तर हा डिसिजन त्यांनी दिलाय. प्रत्येक प्रेक्षक हा स्पर्धेचा प्रमुख घटक असतो यासाठी, आणि खरं तर त्यांचं कौतुक करू आणि त्यांचा आभार व्यक्त करू. आणि षटकार आले, षटकाराबरोबर टीमची टोटल वेळ पुढे चालली आहे. फक्त आता औपचारिकता. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. डॉट चेंडू. आता तिसरा चेंडू डॉट आलाय. एकूण त्याने 4 चेंडू डॉट खेळलेत. साईदादांचं 400 रुपयाचं प्राइज त्याला मिळेल. 500 ऑलरेडी आपण देणार त्याला. शेवटचं काही एकच चेंडू आहे. 1 डॉट आला तर 500 रुपये, आणि आलाय 500 रुपयाचं प्राइज साई शेलार यांच्याकडून बॅट्समन साठी आलाय. आणि बॅट्समन होता रितेश भोईर. हार्डलक टीम सागाव आणि विजेता संघाचं अभिनंदन करूया, ज्यानं सामना जिंकलाय. दमदार प्रदर्शन टीम अर्थात वीर बजरंग शिरडोन संघाने सामना जिंकत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. चला दोन्ही संघ सेकंड करा. सेकंड करून आपण मैदानाच्या बाहेर उभा करेन. आम्ही नेहमी सांगतो की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही, एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही. जिंकणं आणि हारणं हे क्रिकेटमध्ये सुरूच असतं. आज हारलो उद्या जिंकू, परंतु सागाव संघ आज का हारलो, कुठे कमी पडलं, काय चुकलं, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण सुधारून नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा ही तुम्हाला शुभेच्छा देईल. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरणार. या ठिकाणी 18 धावेची खेळी केली, आणि खरं तर त्यानं चांगली गोलंदाजी केली पावर सर्कल मध्ये. खेळाडू ठरेल या ठिकाणी विवेक पाटील मॅन ऑफ द मॅच. तर योग्यदादा मडवी यांना इन्व्हाइट करेल. आपल्या शुभास्ते आपण खेळाडूला प्राइज देऊया. योग्यदादा या. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्व आणि माजी उपसरपंच यांच्याकडून आम्ही हे प्राइज देत आहोत खेळाडूला. आणि रितेश भोईर आपल्यासाठी 500 रुपये साईदादा सेलर यांच्याकडून. रितेश चांगला खेळ केला खरं तर. बघा आता खरं तर जंग सुरू झालाय. साईदादा डॉट साठी टाकले. आता रितेश प्रत्येक विकेट साठी 200 रुपये साईदादांसाठी ठेवले. बघा साईदादांसाठी 200 रुपये प्रत्येक विकेटला रितेश कडून आहे. हे दोघे मित्र आहेत खरं तर मित्र, आणि त्यांच्यामध्ये हे सगळं चालत असतं. थँक्यू. तर नक्कीच आपण पाहतो इथे सामना बिग फाईट पाहायला मिळेल. पाहुण्यांचा काही विशेष सन्मान इथे केला जाईल. आपण या ठिकाणी बघा त्यांनी बक्षीस लावलं प्रत्येक विकेटला, त्यामुळे ते प्राइज